नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला अतिशय धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच आता मालिका 6 महिन्यांचा लीप घेणार आहे. म्हणजे अर्थातच मालिकेने 6 महिन्यांचा लीप घेतलेलाच आहे, ज्यात म्हणजे सुकन्या जिवंत आहे. आणि मालिकेच्या या 6 महिन्यांच्या लीप नंतरून सुकन्या अगदी आता ठणठणीत झालेली आहे, बरी झालेली आहे. म्हणजेच कलाचं जे हार्ट ट्रान्सप्लांटचा निर्णय म्हणजे अद्वैतने घेतला होता, म्हणजे कलाचं हृदय जे आहे ते हृदयदान करण्याचा निर्णय अद्वैतने त्यावेळेस किंवा कलाने ज्याने कोणी घेतला होता, तो जो निर्णय घेण्यात आलेला होता तो निर्णय अगदी सार्थकी लागलेला आहे. आणि त्याने झालेलं काय माहिती आहे का, सुकन्याला दीर्घायुष्य लाभलेलं आहे आणि तिचं पुन्हाने एक नवीन जन्म तिला मिळालेला आहे. आणि खरं तर सुकन्याला हृदयदान करताना भावना अशी होती त्या लोकांची की म्हणजे कलाची की आपण स्वतः तर जिवंत राहू शकत नाही आहे, पण आपल्याला ज्या व्यक्तीने इथपर्यंत आणलं त्या व्यक्तीला खरं तर जगण्याचा अधिकार आहे. माझ्यावर कितीही डॉक्टरांनी उपचार केले तरीही मी जगू शकत नाही, या गोष्टीची जाणीव कलाला आहे. आणि म्हणूनच कलाने आता आपलं हार्ट म्हणजे आपलं हृदय ते दान करण्याचा निर्णय घेतलेला होता, म्हणजे हार्ट डोनेट करण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि तिने तिचं हार्ट दुसऱ्याला डोनेट केलं, म्हणजे दुसऱ्याला कोणाला, सुकन्याला दिलेलं आहे. आता लकीली सुकन्या आणि त्याचबरोबरीने कला या दोघींचेही जे काही पॅरामीटर्स असतात ट्रान्सप्लांटसाठीचे ते मॅच झालेले असतात आणि कलाचं हृदय सुकन्याला दिलं जातं. सुकन्याला हृदयदान केलं गेलेलं आहे, म्हणजे जिला हृदयदान केलं गेलं आहे हे ती कोण आहे याबद्दल कोणालाच माहीत नसतं. म्हणजे हृदयदान करताना या सगळ्यांना कदाचित माहीत असतं की हृदयदान झालेलं आहे, पण नक्की कुठल्या व्यक्तीला झालेलं आहे हृदयदान हे माहीतच नसतं. म्हणजे संपूर्ण चांदेकर कुटुंबियांना माहीत नसतं की ती व्यक्ती कोण आहे. आणि अद्वैतला सुद्धा याबद्दल काहीच माहिती नसतं की कलाचं हृदयदान कुठल्या व्यक्तीला करण्यात आलेलं आहे. ओके, सो आता होतं काय, थोडक्यात सुकन्याला हृदयदान केलं गेलं ही गोष्ट चांदेकरांमध्ये कोणालाच माहीत नसते, अद्वैतला सुद्धा नाही. आणि म्हणजे कोणाला देण्यात आलेलं आहे, कोणाच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. आणि मग मात्र आता सगळेजण ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत, कला तर देवाघरी गेलेलीच आहे, हा धक्का पचवण्या एवढा नाही आहे, म्हणजे खूप त्रास होण्याजोगा हा धक्का आहे. अद्वैतसाठी सुद्धा खूप मोठा धक्का आहे हा. आणि जेव्हा अद्वैतच्या बाबतीत हे सगळं काही घडलेलं आहे तेव्हा म्हणजे 6 महिन्यात खूप काही घडलेलं आहे. 6 महिन्यांचा लीप घेतलेला आहे ऑब्व्हियसली मालिकेने, आणि खूप त्या 6 महिन्यांमध्ये खूप काही बघितलेलं आहे चांदेकर कुटुंबियांनी, खरे कुटुंबियांनी. पण आता 6 महिन्यानंतरून जेव्हा अद्वैत आणि सुकन्या जेव्हा एकमेकांच्या समोरासमोर आलेले आहेत तेव्हा म्हणजे जेव्हा ते समोर येतात तेव्हा सुकन्याचं हृदय पुन्हा अगदी धडधडू लागतं. म्हणजे हे शेवटी ते कलाचं हृदय ना, ते अद्वैतसाठी धडधडणारच. सो ते आपल्याला आता बघायला मिळणार आहे की हे सगळं कशा पद्धतीने होतं आहे किंवा कशा पद्धतीने झालं. सो आता ते आपण आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. खरं तर अद्वैतला माहीतच नाही आहे की ती व्यक्ती कोण आहे जिला हृदयदान झालेलं आहे आणि कलाचं हृदय कुठे येते. म्हणजे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुकन्याच आहे, ही गोष्ट अद्वैतला माहितीच नाही आहे. हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र सुकन्याला एकदा जाऊन भेटायचं आहे. आपल्याला एवढं जीवनदान दिलेली व्यक्ती कोण आहे हे त्या व्यक्तीला आपण जाऊन भेटलं पाहिजे अशी सुकन्याची इच्छा असते. म्हणजे सुकन्यालाही माहीत नसतं. थोडक्यात सुकन्याचं म्हणणं असतं की आज ज्या कोणी व्यक्तीने मला हे हृदयदान केलेलं आहे आणि ज्या कुठल्या व्यक्तीमुळे माझं आयुष्य वाढलं आहे अशा व्यक्तीला मला भेटायचं आहे किंवा अशा व्यक्तीच्या कुटुंबियांना मला लवकरात लवकर भेटायचं आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत, हेच सुकन्याच्या डोक्यात असतं. तिला भेटायचं असतं सगळ्यांना. तर आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि अद्वैतला कसं काय समजलं नाही की ते हृदयदान कोणाला करण्यात आलेलं ते आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओबद्दलची तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आपल्याला इथे बघायला मिळतं मालिकेत की आता सगळे चांदेकर आणि कला हे कलाच्या रूममध्ये असतात. कलाकडे बघून सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं, कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय आणि हे सगळं का घडतंय. कलाची जी अवस्था आहे ती पाहून सगळ्या चांदेकरांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सगळेजण खूप हादरलेले असतात आणि सगळ्यांसाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या मात्र खूप भयानक असतात आणि खूप टेरेबल असतात, ज्या गोष्टींचा कोणी कधीच विचार केलेला नसतो. म्हणजे वाईटमधल्या वाईट स्वप्नात सुद्धा कधी विचार केलेला नसतो. आणि त्यासोबतच आपल्याला बघायला मिळतं की ते म्हणजेच डॉक्टर त्यांना वारंवार हेच सांगतात की पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे. आम्ही पेशंटच्या बाबतीत काहीच सांगू शकत नाही आहे, कारण पेशंटबद्दल आम्ही कोणतीच खात्री देऊ शकत नाही. म्हणजे हेच डॉक्टर वारंवार सांगत असतात.
आता मात्र प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यातून कलाला वाचवायचं कसं. अद्वैत तर खूप हादरून गेलाय, खूप खचून गेलाय. त्याला कळतच नाही आहे की मी कसा काय मार्ग काढू या सगळ्यातून आणि कसं काय माझ्या खरेला वाचवू, माझ्या बायकोला वाचवू. अद्वैतच्या पुढे हा एवढा मोठा प्रश्न असतो. आणि इकडे रोहिणी आणि राहुलला जो आनंद झाला आहे तो मात्र पाहण्याजोगा आहे. म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या आहेत आणि ते दोघंही खूप खुश झालेले आहेत. त्या दोघांनाही खूप भारी वाटतंय की आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे, सक्सेस झाला आहे. आणि आपण जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन एकदम म्हणजे खूप सक्सेस झाला आहे असं त्या दोघांना वाटत असतं. कारण त्यांच्या वाटेतला अडथळा गेलेला असतो ना. ते दोघंही म्हणत असतात की आता हे सगळं साम्राज्य आपलं आहे आणि या आपल्या साम्राज्यावर फक्त आणि फक्त आता आपला अधिकार आहे असं त्या दोघांच्या मनात शिजत असतं. दोघेही बोलत असतात. फक्त आता सगळ्यांच्या समोर रडायचं नाटक करत असतात ते. खरं तर कलाला संपवण्यामध्ये या दोघांचा साथ असतो. या मूर्ख रोहिणीने कसलाही मागचा पुढचा विचार न करता कलावर गाडी चढवून दिलेली असते. कलाला उडवून टाकलेलं असतं. ते फक्त कशासाठी तर त्या प्रॉपर्टीसाठी. जिथे कला आता मरणाच्या दारात आहे. कलाला प्रश्न पडतोय, म्हणजे कलाला कळतच नाही आहे की मी कशी बाहेर पडणार आहे या सगळ्यातून, कसं होणार आहे हे सगळं. कलाला कळतच नसतं. आणि त्याचबरोबर कला मात्र त्या सगळ्या गोष्टींकडे पाहत असते, डोळे उघडून बघत असते. आणि डॉक्टरांचे जे शब्द असतात ते तिच्या कानात घुमत असतात. काहीही झालं तरी डॉक्टरांचंही तेच म्हणणं असतं की आम्ही पेशंटवर कितीही उपचार करण्याचा प्रयत्न केला तरी पेशंट एवढ्या लवकर वाचू शकणार नाही. म्हणजेच पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे. आणि त्यानंतर डॉक्टर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर आता सुकन्याकडे पण असतात, सुकन्याच्या रूममध्ये जातात. आणि त्याचबरोबर सुकन्याच्या रूममध्ये गेल्यानंतर डॉक्टर आता सुकन्याला म्हणतात, म्हणजे तिला बोलत असतात. ते म्हणत असतात की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं, म्हणजे तुमच्या घरातलं कोणी आहे का इथे ज्यांच्याशी मी बोलू शकतो. सुकन्या म्हणते की तुम्ही माझ्याशीच बोला. सुकन्याने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझ्याशीच बोला आणि तुम्ही माझ्याशी बोललात तरी ठीक आहे. आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही बऱ्याच धीट आहात की तुम्ही एवढा मोठा निर्णय स्वतःबद्दलचा ऐकू शकाल. तेव्हा सुकन्या म्हणते की इट्स ओके, जे असेल ते पचवून घेण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये, तुम्ही सांगा मला काय झालंय. तेव्हा आता डॉक्टर सांगू लागतात. खरं तर वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. सुकन्या आता म्हणत असते की डॉक्टर मला माहिती आहे माझा हार्ट वीक आहे. आता डॉक्टर सांगतात की हो, लवकरात लवकर आपल्याला ट्रान्सप्लांटची गरज आहे. जर ट्रान्सप्लांट झालं नाही लवकरात लवकर तर परिस्थिती मात्र खूप अवघड होईल. हे सगळं असं डॉक्टर सांगत असतात. पण सुकन्याच्या डोक्यात विचार सुरू होतात आता की हे कसं शक्य आहे, माझ्या ट्रान्सप्लांट सर्जरी कशी काय होईल, कारण तेवढा पैसाही माझ्याकडे नाही आहे आणि त्याचबरोबरीने त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीसुद्धा माझ्याकडे नाही आहेत, म्हणजेच ते हृदय. आता ते माझ्याबरोबर मॅच कसं काय होईल आणि कोण हृदयदान करेल मला, का करेल. आता या सगळ्या गोष्टींचा विचार सुकन्या करत असते. इकडे अद्वैत अक्षरशः कोसळलेला असतो. त्याची बायको मरणाच्या दारात आहे. त्याला कळत नसतं की या सगळ्यातून कसं काय बाहेर काढायचं, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा. आणि त्याचबरोबर इकडे सगळं जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आभांसाठी हा खूप मोठा धक्का असतो. त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी पार जपमाळ हातात घेतलेली असते आणि त्यांनी जप सुरू केलेला असतो. ते म्हणत असतात की काहीही झालं तरी या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडावंच लागेल आणि बाहेर पडायचंच आहे. आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळायलाच पाहिजे, तरच हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे संगीताची अवस्था तेवढीच वाईट झालेली असते. संगीताला सुद्धा कळायचं बंद झालेलं असतं की काय चाललेलं आहे हे सगळं. तिला सुद्धा तेच विचार चाललेले असतात तिच्या डोक्यात की माझ्या मुलीने आजपर्यंत कोणाचं वाईट केलेलं होतं जेणेकरून तिच्यावर ही वेळ आली आहे. सगळेच आता देवाचं नामस्मरण करत असतात. सगळे देवाला मागत असतात की काहीही करून कला वाचली पाहिजे, कलाला बरं वाटलं पाहिजे. अद्वैत जेव्हा मंदिरात गेलेला असतो तेव्हा तिथे गुरुजींनी त्याला सांगितलेलं असतं की हे बघ, काहीही झालं तरीही ज्याचं कर्म पूर्ण झालं असेल तर त्याला थांबवण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपण त्याला थांबवू शकत नसतो. कारण कुठलीच शक्ती, कुठलंच मॅजिक काहीच करू शकत नसतं. शेवटी जे घडणार आहे ते घडतच असतं आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींमधूनच आपल्याला मार्ग काढून पुढे जायचं असतं. जर तिचं कार्य पूर्ण झालं असेल, जर तिचं कर्म पूर्ण झालं असेल तर ती व्यक्ती थांबणार नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही काहीही झालं तरी. इकडे कलाने मात्र आता चिठ्ठी लिहायला घेतलेली असते आणि त्यामध्ये पहिली चिठ्ठी अशी असते की चांदेकर तू गाणं गाऊन दाखव. आता अद्वैतला तिने गाणं गायला सांगितलेलं असतं आणि अद्वैत आता तिच्यासाठी खूप छान असं गाणं गातो. त्यानंतर आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कलाने पुढच्या चिठ्ठ्यासुद्धा लिहिलेल्या असतात. ज्याच्यामध्ये कलाला जे जाणवत असतं, जे वाटत असतं
ते सगळं कलाने त्याच्यात मांडलेलं असतं, उतरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा आता कला डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तेव्हा डॉक्टर म्हणतात बोला, काय झालं, काय जाणून घ्यायचं आहे? तेव्हा कला म्हणते की मला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं? तेव्हा डॉक्टर म्हणतात की सुकन्या पाटील म्हणून एक मुलगी आहे, त्यांनी तुम्हाला इथे आणलं. कला म्हणते काय? आता डॉक्टर सांगू लागतात की हो, पण तुम्हाला सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या मुलीला स्वतःला हृदयविकाराचा एक खूप मोठा त्रास आहे. म्हणजे स्वतः एक हार्ट पेशंट आहे, त्या एका स्वतः हृदयविकाराच्या आजाराने पीडित आहेत, पण तरी त्यांनी तुमचा जीव वाचवला स्वतःला त्रास होत असताना सुद्धा. आता कला म्हणते की मला त्यांना भेटायचं आहे. आता डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मी तुमची आणि त्यांची भेट घालवून देईल. आता असं डॉक्टरांनी कलाला सांगितलेलं असतं. आणि मग डॉक्टर सुकन्याकडे जातात आणि सुकन्याला कलाच्या रूममध्ये घेऊन येतात. कलाला भेटायचं असतं, कलाने सांगितलेलं असतं की ही माझी शेवटची इच्छा आहे. आणि मग डॉक्टरांनी सुकन्याला आणलेलं असतं. सुकन्यासुद्धा वारंवार विचारत असते की ती मुलगी बरी आहे ना, त्यांना आता कसं वाटतंय? आता जेव्हा कलाला घेऊन कलाच्या रूममध्ये डॉक्टर जेव्हा तिला घेऊन आलेले असतात तेव्हा सुकन्याला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होत असतात. आणि ते डॉक्टर सांगत असतात की काळजी घ्या, नर्सलाही सांगत असतात की काळजी घ्या. आणि सुकन्या जेव्हा कलाला भेटायला येते तेव्हा कला सुकन्याचे खूप आभार मानते. कला म्हणते की खरंच आज मी जिवंत आहे ती फक्त तुमच्यामुळे, पण आता माझी जाण्याची वेळ झाली आहे, मला माझ्या आयुष्यात काहीतरी करून जायचं आहे. मला माहीत नाही मी आता इथून पुढे जगणार आहे की नाही किंवा कशी जगणार आहे, मला काहीच माहीत नाही, पण मला काहीतरी तुमच्याशी शेअर करायचं आहे. तेव्हा आता लगेच डॉक्टर तिथे असतात. कला त्यांना म्हणत असते की डॉक्टर मला एक गोष्ट सांगा. आणि कला बोलत असते, म्हणजे अगदी घडाघडा बोलत असते ती. आता डॉक्टरांनाही प्रश्न पडत असतो की हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा कला आता म्हणते की ह्या ज्या चिठ्ठ्या मी लिहिलेल्या आहेत त्या माझ्या नवऱ्याला म्हणजे चांदेकरला द्या. कला आता पुढे सांगत असते की यांच्या हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरीची तयारी करा, यांच्यासाठी जे काही लागणार आहे ते सगळं करण्याची आपली तयारी आहे, त्यांची सर्जरी झाली पाहिजे असं कला डॉक्टरांना सांगत असते. आता डॉक्टर मात्र कलाला म्हणतात अहो पण त्यांच्यासाठी हार्ट डोनेट करणं खूप अवघड आहे. कला म्हणते तुमचं बरोबर आहे डॉक्टर, मला इथे कळतं, पण आता तितक्यात डॉक्टर म्हणतात अहो मग तुमच्या डोक्यात काय चाललंय? तेव्हा कला म्हणते की कदाचित माझं हृदय त्यांच्याशी मॅच होईल, किंवा हो ना हो तुम्ही एकदा ट्राय तर करा. असं जेव्हा कला डॉक्टरांना सांगते तेव्हा डॉक्टरांनी धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा कला म्हणते की हो डॉक्टर, मी खरं तेच बोलते, माझं हृदय नक्कीच यांच्याशी मॅच होईल असं मला वाटतंय, कारण आता मी मरणार आहे हे मला माहिती आहे, मला याची कल्पना आहे. आणि तुम्हालाही माहिती असेल कदाचित की माझ्याकडे किती वेळ उरला आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की हार्ट ट्रान्सप्लांटची तयारी करा आणि माझं हृदय यांना डोनेट करा, यांना मला दान करायचं आहे. आता मात्र कलाने अद्वैतला बोलवलेलं असते इकडे. आबा म्हणजे संपूर्ण चांदेकर कुटुंबीय तिथे असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कलाच्या पद्धतीने बोलते वागते ते सगळं बघून त्यांना धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणतो नाही खरे, काहीही झालं तरी हे शक्य नाही, काहीही झालं तरी हे शक्य होणारच नाहीये, कारण खरे अगं तुला काही होणारच नाहीये, तू आमच्यातच असणार आहे, तू शाबूत असणार आहे, जिवंत असणार आहे, प्लीज अशा गोष्टी करू नकोस. परंतु कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला हट्टाला पेटलेली असते की नाही चांदेकर, तुला नाही माहिती काय होणार आहे ते. अद्वैत म्हणतो की हो मला माहिती आहे, तू माझ्यासोबतच असणार आहे. तेव्हा कला म्हणते नाही, अरे मला स्पष्ट दिसतंय की पुढे काय होणार आहे, काय वाढून ठेवलंय, आणि कदाचित ह्याच गोष्टीसाठी मी इथे थांबलेली आहे, अजूनपर्यंत जिवंत आहे. आता अद्वैतला माहीत नाही आहे की ते हृदय कोणाला देण्याचा निर्णय कलाने घेतलेला आहे किंवा नक्की काय झालं आहे. आता या कोणत्याच गोष्टींबद्दल काहीच माहीत नाही. आणि आता मात्र एक गोष्ट घडते, ती म्हणजेच कलाचं हृदय हे सुकन्याला दिलं जातं. आणि ही गोष्ट फक्त डॉक्टरांना माहिती असते, पण अद्वैतने कुठल्याही गोष्टींचा विचार केलेला नसतो की कोणाला हृदयदान केलं गेलं आहे, काय झालं आहे, कुठल्याही गोष्टींची त्याने विचारपूसही केली नसते. आणि आता मात्र अद्वैत हा विचार करतोय की इथून पुढे कसा काय जगू, किंवा म्हणजे कला गेल्यानंतरून अद्वैतसाठी खूप मोठा धक्का असतो ना. ऑब्व्हियसली यार, ते दोघं अटॅच झाले आणि मग नंतर त्यांच्यामध्ये दुरावा आला ना. सो अद्वैतला खूप मोठा हादरा बसलेला असतो. आणि आता अद्वैत खूप असा वियर्ड वागायला लागतो. म्हणजे कला सोडून गेल्यानंतरून त्याच्या वाईटमधल्या वाईट स्वप्नात पण त्याने कधी असा विचार केला नसतो की कला त्याला सोडून जाणार आहे. सो त्याच्यासाठी तो काळ खूप कठीण होऊन बसतो. म्हणजे कलाची अचानक सडन डेथ काय होते आणि अचानक संपूर्ण चांदेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर काय कोसळतो आणि सगळ्यांना त्याला स्वतःलाही सांभाळायचं असतं अद्वैतला. आणि कला त्याला सोडून गेली आहे हे त्याला कुठेच मान्य करायला तो तयार नसतो. म्हणजे त्याला ते
खरंच वाटत नसतं. सो या सगळ्या गोष्टींमध्येच त्याचे एवढे सगळे दिवस निघून जातात. म्हणजे 6 महिने कसे जातात कुठे कळत नाही त्याला. म्हणजे मालिका आता 6 महिन्यांचा लीपही घेते. सो त्या चक्करमध्ये होतं काय माहिती आहे का, की तो एवढा यामध्ये हरवून गेलेला असतो कलाच्या दुःखात, की तो या गोष्टींच्या मागे जाणून घेण्याचाही प्रयत्न करत नसतो की ते हृदयदान वगैरे कोणाला केलं गेलेलं आहे, कलाचं हृदय कोणामध्ये धडधडतं आहे. ओके. सो इथे आता 6 महिने बघता बघता निघून जातात आणि मालिका आता 6 महिने पुढे गेलेली आहे. सो इकडे आता काय होतं माहिती आहे का, अद्वैत आता एका मंदिरात जातो आबांना घेऊन. आणि आबा म्हणतात की अद्वैत चल आतमध्ये, आपण दर्शन घेऊन येऊ. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आबा, तुमच्या ज्या देवी आईमुळे माझी खरे माझ्यापासून दूर गेली, त्या देवी आईच्या समोरही जायचं नाही आहे मला. मंदिरात काय, मी तिथे बघणारही नाही. ज्या गोष्टींमुळे माझी खरे माझ्यापासून दुरावली, त्यामुळे त्या गोष्टींमुळे मी मंदिराची पायरी चढणार नाही. मला कधीच जायचं नाही आहे त्या मंदिरांमध्ये पुन्हा एकदा. आता अद्वैत असं म्हणाल्यानंतर आबा स्वतः जातात मंदिरात आणि अद्वैतला कोणाचा तरी फोन येत असतो. तो त्याच्या फोनवर बोलत असतो आणि फोनवर बोलण्यात तो प्रचंड बिझी असतो आणि बाहेरच मंदिराच्या उभा असतो. आणि तितक्यात दुसरीकडे सुकन्यासुद्धा कोइन्सिडेंटली त्याच मंदिरात आलेली असते. देवी आईचे आभार मानत असते, देवी आईला नमस्कार करत असते, सगळ्यांमध्ये पेढे वाटत असते आणि सगळ्यांना सांगत असते एक नवीन जन्म झालाय. आता ती देवी आईला प्रार्थना करते आणि म्हणते की ज्या कोणामुळे, म्हणजे ज्यांचं हृदय माझ्यामध्ये धडधडतंय, सो ज्या कोण्या व्यक्तीमुळे आज मी इथे जिवंत आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मला लवकरात लवकर भेटू दे, अशी सुकन्या देवी आईला प्रार्थना करत असते. सुकन्या हेही म्हणते की ज्या व्यक्तीमुळे माझं हृदय पुन्हा धडधडायला लागलं आणि मी हे जग पुन्हा एकदा बघू शकले, ज्यामुळे माझा पुन्हा एकदा नवा जन्म झाला, त्या व्यक्तीला मला नक्कीच भेटायला आवडेल. म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मला नक्कीच भेटायला आवडेल. तेव्हा त्यांच्यापर्यंत देवी आई मला लवकरात लवकर पोहोचव, असं म्हणत आता सगळीकडे पेढे वाटत सुकन्या मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली येत असते. आता तितक्यात सुकन्या घाईघाईत उतरत असते आणि अद्वैत कोणाच्या तरी फोनवर बोलत असतो. आता होतं काय, गर्दी असल्यामुळे सुकन्याचा पाय घसरतो आणि ती अद्वैतच्या अंगावर जाऊन पडते. म्हणजे पडत नाही ती, पण पडणार असते आणि अद्वैत तिला सावरतो. त्या दोघांची टक्कर होते आणि अद्वैतला आपल्यासमोर बघताच तिला काहीतरी जाणवू लागतं. तिचं हृदय प्रचंड धडधडू लागतं. अद्वैतला बघताच सुकन्याचं हृदय खूप जोरात धडधडू लागतं. नक्की काय होतंय आता हे सुकन्यालाही कळत नसतं, पण सुकन्याचं हृदय मात्र धडधडायला सुरुवात झालेली असते. आता अद्वैतलाही प्रश्न पडतोय की हे सगळं काय आहे, ही मुलगी कोण आहे आणि मला हिच्याबद्दल एवढी आपुलकी का वाटते. तरी सुद्धा अद्वैत आपल्या भावनांवर कंट्रोल करतो आणि तसाच तिथून निघून जातो. म्हणजेच कलाचं हृदय सुकन्याला दिलेलं आहे हे जेव्हा अद्वैतला कदाचित समजेल, तेव्हा पुढे काय होणार आहे ते मात्र खूपच पाहण्याजोगं असणार आहे. त्यासाठी मालिकेने नवीन वळण घेतलेलं आहे. प्रेक्षकांना कला या मालिकेतून जाणारी ही गोष्ट सहन होतच नाहीये. हे जरी खरं असलं तरी ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिकेला जे वळण आता आलेलं आहे ते खूपच रंजक आहे. सुकन्याची ॲक्टिंगसुद्धा खूप छान घेतलेली आहे, खूप छान काम करते ती आणि त्यामुळे नक्कीच इथून पुढे सुद्धा बघण्याजोगी नक्की आपली सिरियल चांगली चालणार आहे. म्हणजेच होणार असं आहे की आता अद्वैतने तिला ओळखण्यास नाकारलं आहे. म्हणजे अद्वैत तिला अननोन सोडून निघाला आहे, पण तरी त्याच्या मनात कुठेतरी संशयाची बीजं पेरली गेली आहे की या व्यक्तीकडे बघून मला एवढी आपुलकी का वाटते. शेवटी त्याचं हृदय आणि तिचं हृदय एकमेकांना तर ओळखतच असतील ना. आणि गुरुजींनी केवढा मोठा संकेत दिला होता की जरी कलाला काही झालं, कला तुला सोडून गेली, तरी हृदयाने तुम्ही कायम जुळलेले आहात ना. सुकन्यालाही एकीकडे खूप प्रश्न पडतो की मला एवढी धडधड का वाढली त्या व्यक्तीला बघून. कोण असेल ती व्यक्ती आणि काय असेल त्या व्यक्तीच्या म्हणजे असं वागण्यामागचं मोटिव्ह, किंवा ती व्यक्ती अशी निघून गेली पण तरी माझं असं हृदयाची धडधड का वाढली त्या व्यक्तीला बघून. काय असेल त्या व्यक्तीमध्ये आणि माझ्यामध्ये. आणि असं आता हा प्रश्न तिला पडलेला असतो. तितक्यात तिकडून आबासाहेब येतात. अद्वैत तर तिथून निघून गेलेला असतो, पण मागून आबासाहेब येतात आणि सुकन्या त्यांना बघते. सुकन्या त्यांना सुद्धा पेढे देते. आता आबासाहेब म्हणतात की सुखी राहा पोरी, माझी सुनबाई सुद्धा तुझ्यासारखीच गुणी होती, पण 6 महिन्यांपूर्वीच ती आम्हाला सोडून गेली. आता सुकन्या म्हणते की हरकत नाही, असू देत. आता सुकन्या त्यांना दिलासा देत असते आणि आबा म्हणतात बरं हे पेढे कशासाठी देतेस तू, वाटतेस सगळ्यांना. तेव्हा सुकन्या म्हणते की आजोबा माझा पुन्हा नव्याने जन्म झालाय. म्हणजे मी एक हार्ट पेशंट होते आणि मला कोणीतरी हृदयदान केलेलं आहे. म्हणजे माझं आयुष्य तिथेच संपणार होतं, पण मला कोणीतरी हृदयदान केल्यामुळे माझं आयुष्य वाढलं आणि माझा नव्याने जन्म झाला. म्हणून मी सगळ्यांना पेढे वाटप करते आणि म्हणून तुम्हाला सुद्धा देते. तुमचे आशीर्वाद असू द्या. आता आबासाहेब म्हणतात अरे ते कायमच असतील,
तुला तुझ्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुझे आईबाबा काय करतात? तेव्हा सुकन्या म्हणते की मी अनाथ आहे आणि मी नर्सिंगचं काम करत असते. तेव्हा आबा म्हणतात अरे बापरे, चांगली गोष्ट आहे. पण मग आता आबा म्हणतात तू जर अनाथ आहेस मग तुझं पालनपोषण कोणी केलं? तेव्हा आता लगेच सुकन्या म्हणते की मी लहानपणापासूनच मधुभाऊंच्या आश्रमात लहानाची मोठी झाले आणि मोठी झाल्यानंतरून इकडे जॉबसाठी कोल्हापुरात आले. आता इथे मी सध्या एकटीच राहते आणि अधूनमधून माझा कॉन्टॅक्ट असतोच मधुभाऊंशी. मी त्यांना अधूनमधून भेटायला सुद्धा जाते. तेव्हा आबा म्हणतात की अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग तर तू सायलीला ओळखतच असशील. तेव्हा आता त्यांच्या ओळख वगैरे निघतात, म्हणजे बऱ्याचशा गप्पा होतात. आणि त्यानंतरून आता आबांनाही वाटतं की ह्या मुलीशी बोलण्यात प्रचंड आपुलकी जाणवते आणि सुकन्यालाही आतून जाणवत असतं की का कुणास ठाऊक हे असं वाटतंय की आपण आजोबांना खूप दिवसांपासून ओळखतो आणि आपली काहीतरी नातीगोती आहे. त्या दोघांना एकमेकांना सोडायची इच्छाच होत नसते, इतके ते गप्पा मारत असतात. आजोबांना म्हणजे आबांना खूप दिवसांनंतरून असं कलासारखं ते, म्हणजे जेवढे ते कलासोबत खुलून बोलायचे तशी भावना त्यांच्यात येत असते, म्हणजे तशी फिलिंग त्यांना येत असते. आणि आबा म्हणून तेच म्हणतात की कलासोबत मी जसं दिलखुलासपणे बोलायचो तसं या पोरीसोबत बोलतोय. काय असेल त्यामागचं? ही मुलगी 2 मिनिटं आली बोलण्यासाठी आणि किती मन प्रसन्न करून गेली. काय असेल असं? आणि सुकन्या सुद्धा मनोमन हाच विचार करत असते की मला वाटतच नाहीये की मी या व्यक्तींना, या आजोबांना पहिल्यांदा भेटतेय. काय असेल या मागचं रहस्य? आता तेवढ्यात आबा आणि सुकन्या जेव्हा बोलत असतात तितक्यात अद्वैत त्यांना आवाज देतो. अद्वैत म्हणतो आबा चला, उशीर होतोय, मला ऑफिसला पण जायचंय. आता लगेच सुकन्या म्हणते तुम्ही यांना ओळखता का? तेव्हा आबा म्हणतात तुम्ही म्हणजे तू पण ओळखतेस? तेव्हा सुकन्या म्हणते नाही, माझी आता जस्ट यांच्याशी टक्कर झाली, पण का कुणास ठाऊक मी यांना असं कुठेतरी बघितल्यासारखं मला वाटलं आणि अचानक माझी धडधड वाढली. तेव्हा आबा म्हणतात की होतं असं कधी कधी, ये कधीतरी आमच्या घरी पण चल. तेव्हा आता सुकन्या म्हणते की पुढल्या वेळेला नक्की येईन, भेटूया आपण पुन्हाच मंदिरामध्ये. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, येत जात राहा पुरी. देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, अशीच मोठी हो आणि प्रगती कर, आणि हो तुला अजून दीर्घ आयुष्य लाभो बरं का, असं म्हणत आता आबा तिथून जातात. अद्वैतचं लक्ष पुन्हा त्या सुकन्याकडे जातं आणि सुकन्या आणि अद्वैत पुन्हा एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. का कुणास ठाऊक पण त्या दोघांना एकमेकांबद्दल तेवढी आपुलकी जाणवत असते. तर मित्रांनो, हा आहे आता पुढचा ट्विस्ट, हे आहे पुढचं नवं वळण. मला मान्य आहे की कलाची जागा तर ती नवीन नायिका एवढ्या इझिली नाही घेऊ शकणार, पण तरीसुद्धा जर आव्हानांना जाणवतंय की ती अगदी कलासारखं काम करून जाते, म्हणजे कलासारखीच नेचर ठेवते किंवा कलासारखा स्वभाव ठेवते, त्यांना असं वाटतं की जणू ते कलाशी बोलत आहे, देन डेफिनेटली मला असं वाटतं की हे जे पात्र आहे ते कलासारखंच असेल. ठीक आहे, त्या पात्राची जागा लवकर कोणी नाही घेऊ शकणार आणि कोणालाही ॲक्सेप्ट करायचं नाही आहे की कलाला काही होतं आहे किंवा कलाच्या जीवाचं काही बरं वाईट चाललेलं आहे, होणार आहे. पण ठीक आहे, आता ॲक्सेप्ट तर आपल्याला करावंच लागेल. तर मित्रांनो मालिका तर आता चालत राहणार आहे. याबद्दलची तुमची मतं तुम्ही ऑलरेडी कमेंट सेक्शनमध्ये सांगितलेली आहेत. आता वेळ झाली तोच कमेंट सेक्शन वाचण्याची. आणि हो, आजच्याही व्हिडिओबद्दल तुमची मतं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. ॲक्च्युली मला माहिती आहे आपल्या प्रेक्षकांना ना ॲक्सेप्ट करायला खूप जड जात आहे. सो आजचं कमेंट सेक्शन पूर्णपणे त्याच गोष्टींनी भरलेलं आहे की आम्हाला आमची कला परत हवी आहे. तर आता वाचूया आपलं कमेंट सेक्शन, ज्यातून पहिली कमेंट आहे चिअरफुल ड्रीम कॅचर. ओके, कला आणि अद्वैत ही दोन्ही जोडी खूप छान होती, इथून पुढे काय चांगलं असणार असं वाटतंय. ओके, हां ठीक आहे, बट लेट्स सी, पुढे नक्कीच वळण खूप छान असणार आहे, ज्याची मी तुम्हाला ऑलरेडी कल्पना देऊन दिली आहे. त्यानंतर आहेत विकास लोहार, मंदा चौगुले. आता सगळे हेच म्हणतात की आम्हाला तीच कला पाहिजे, नाहीतर मालिका बघण्यात मजाच नाही. ओके, कावेरी सोनवणे, त्यानंतर आहेत प्रफुल्ल सोनवणे, बेबी लांडे, शुभांगी बडेकर. म्हणतात कला तिच्या कुटुंबाशी एकनिष्ठ होती, कला शेवटपर्यंत तिच्या लोकांशी मायेने आणि प्रेमाने वागत आली. अद्वैतने योग्य आणि चांगला निर्णय घेतला. ओके, हार्ट डोनेशनचा. त्यानंतर आहे वनेश्री मिठ्ठा. ओके, विनिता कदम आहेत, त्या म्हणतात सगळ्यात बेस्ट. ओके, मालिकेचा टायमिंग चेंज करा. ओके, कारण त्यांना खूप हर्ट होतं आहे कला जाते तर. त्यानंतर आहेत अलका तोरसेकर, बापरे. त्यानंतर आहेत सुनंदा क्षीरसागर, शालिनी जयगडे, प्रकाश चित्ते आणि ते म्हणतात मनातलं दुःख व्यक्त करता येत नाही, संगीता सरदार. ओके, त्यानंतरून आहे स्फूर्ती महिला संस्थान डोंबिवली, अश्विनी कुरे, वनिता राऊत आहेत. त्यानंतरून आहेत शीतल अभिजित भागवत. ओके, शुभांगी बडेकर, ज्योती पाटील, सुरेखा साळवी, जालिंदर ढोमसे, त्यानंतर दत्तात्रय शिंदे, रत्ना पाटील,
मंगल कांबळी, श्रवण पवार, ओके, शांता कुवेळकर, उर्मिला पाटील, अर्चना खरात, स्मिता कानडे, मीना गोनाटे, नमिता मिस्त्री. त्यांचंही म्हणणं आहे की कलाच पाहिजे. कल्पना बोरे आहेत, उमेश गोंधळी, शीतल अनिल पवार, जगदीश जाधव, गीता पवार, साक्षी वायदानंदे, ओके, साक्षी दांडे येते, ओके. त्यानंतर उषा रामटेके, जालिंदर ढोमसे पुन्हा एकदा आहे. ते म्हणतात मालिकेचा शेवट असा नको व्हायला पाहिजे होता, ओके. सायली भोसले, सुवर्णा परिचारक, सोनाली गायकवाड, प्रियांका, मीरा पाठक, विशाखा माहिमकर, अश्विनी कुरे, मानसी शिर्के, अमृता धामणकर, नीता सकट. त्यानंतरून आहेत गीता पवार, मानसी शिर्के आहेत, विशाखा माहिमकर पुन्हा एकदा आहे, आणि श्रवण पवार शॉर्ट्स, ओके. विजया हजारे, त्यानंतर आहे संजीवनी मुलिक, उषा रामटेके पुन्हा एकदा आहे, संभाषी आवळे. आता यातून तुम्ही विचार करत असाल की मी प्रत्येकाची कमेंट का नाही वाचली. आता प्रत्येकाची कमेंट एकच आहे की आम्हाला कला परत हवी आहे, आणि कला जर नसेल तर आम्ही बघणारच नाही, आणि त्याही नंतरून कलाला परत आणा, असा शेवट करायला नको होता. कलाशिवाय मालिका कशी काय बघणार आहे, हे सगळ्या कमेंट्स आहे. म्हणजे बघतोय आपण की कलाच्या टुवर्ड्सचं अफेक्शन, प्रेम प्रेक्षकांचं किती वाढलेलं आहे. पण आता आपण तरी काय करणार, लेखकांच्या मनात काय आहे ते आपल्याला कसं कळेल. त्यासाठी आता पर्याय हाच आहे की पुढची वळणं काय येणार आहे ते आपल्याला बघायची आहे. पुढचे एपिसोड्स आणखीनच जास्त रंजक असणार आहे, कारण कलाचं हृदय सुकन्याच्या आत धडधडते, आणि सुकन्या ही अगदी कलासारखीच भासवते सगळ्यांना. त्यासाठी मित्रांनो, आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमची मतं काय आहे याबद्दलची ती सुद्धा कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.